स्वारगेटमधली ही घटना शांततेमध्ये घडली असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं होतं। त्यामुळे वादाला तोंड फुटलं। विरोधकांनी याच वक्तव्यावरून योगेश कदमांवर जोरदार टीका केली। फडणवीसांनी देखील कदमांच्या या वक्तव्यावरून जबाबदारीने बोलण्याचा सल्ला दिलाय। योगेश कदम यांनीही आपल्या वक्तव्याचा राजकारणासाठी वापर केल्याचं स्पष्टीकरण दिलंय। जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे, परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती होईल। आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत। काय म्हणाले, काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं, हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं। काय म्हणतो आपला मंत्री, किती ओरडलीच नाही। अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही। अरे काय तुला लाज वाटते की ना, तुला आया बहिणी आहेत की नाही। माझं ते वडिलांना सांगणं असेल, तुम्ही फार परिपक्व आहात, सांगा त्याला हे असं बोलायचं नसतं। मंत्रीपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि इतक्या असंवेदनशील पद्धतीने जर व्यक्त होत असेल, तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लेकीबाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील। कारण न्याय मिळण्याच्या ऐवजी जर त्यांना अशा पद्धतीने प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावर जर शंका कुशंका निर्माण केल्या जात असतील, तर अशा लोकांकडून न्याय मागण्यापेक्षा लेकीबाळी जीवाचं बरं वाईट करणं जास्त पसंत करतील। योगेश कदमजी, गेट वेल सून। जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या मताचा मी आहे। परंतु योगेश कदमांनी काय स्टेटमेंट दिली ही बघितलेली नाही। मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन, ते आमचे सहकारी आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे कारवाई करणार आहोत। शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे। अरे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी, की गुंडाळून ठेवली आहे कमरेला, थोडी तरी ठेवा। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे, असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। ज्यावेळेला मी तिथे गेलो त्यावेळेस स्वारगेट हे काही कुठे एका कोपऱ्यामध्ये असं नाही, रहदारीचं ठिकाण आहे। अशा रहदारीच्या ठिकाणामध्ये आमच्या बहिणीवरती जर का अत्याचार होत असताना कोणी तिला वाचवलं का गेलं नाही, हा प्रश्न तिथे पोलिसांना विचारला की बाबा इतका सेन्सिटिव्ह हा विषय असताना तिथे पोलिसांनी जे मला सांगितलं तेच मी प्रेसमध्ये सांगितलं। त्यामुळे मला वाटतं त्या वक्तव्याचा जर का असा राजकारणासाठी वापर होत असेल तर ते चुकीचं आहे।